हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये। आज आपण बनवायला झटपट आणि खायला चविष्ट पत्ता गोबीची भाजी बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। साहित्य बघून घेऊया। बारीक चिरलेला पत्ता गोबी, हिरवी मिरची, कोथिंबीर, बारीक ठेचलेला लसूण, टोमॅटो, भाजलेले शेंगदाणे आणि मोहरी। गॅसवर कढई ठेवून तेल गरम झाले की मोहरी टाकायची। मोहरी छान फुलून आली की त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून परतवून घ्यायचे। शेंगदाणे परतवत असताना त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण, हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर टाकून परतवून घ्यायचं। हे सगळं बारीक गॅसवरच परतवायचं। आता चिरलेला पत्तागोबी टाकून घ्यायचा। तुम्ही कुठली पण सुकी भाजी करताना ती तेव्हाच छान लागते जेव्हा बारीक गॅस करून तुम्ही तिला छान परतवून घेता। सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि परत एकदा बारीक गॅस करून परतवून घ्यायचं एकसारखं। ही व्यवस्थित मिक्स झालं की ह्याच्यावर एक 5 मिनिटं झाकण ठेवून वाफ द्यायची। वाफ देऊन झाल्यावर ह्याच्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा। टोमॅटो ह्याच्यामध्ये जास्त वेळ परतवायचा नाही, 1 मिनिटभर झाकण ठेवून लगेच काढून घ्यायचं। खायला तयार आहे भाजी। आता सर्विंग प्लेटमध्ये आपण सर्व करून घेऊया। सकाळच्या घाईत मुलांच्या टिफिनसाठी झटपट होणारी भाजी आहे। आता कच्चे टोमॅटो आणि कोथिंबीरीने गार्निश करून घेऊया। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब। परत भेटूया अशाच एका नवीन डिश सोबत। तोपर्यंत बाय बाय।